हे पहा दहावीचं बसळ तरी नोट करीत जा आम्ही शेंगा पडल्या ती तारीख 2 नंबरची कशी शेंगदाणे निघले काय म्हणते हे टल खरं साईडला करायची आहे NCTSID हा आणि बाबूनी घेतलाय कप भरून चहा हे झालं पण आता हे काय लास्ट एक गोणी फोडायची LMP तारीख विचारली काय मी इथं तर हे पहा आधी फोडून घेतल्या आणि मग आता किती टाकू ती घ्याय ना ती काही नाही याच्यामध्ये शेंगदाणे सगळे हे केलेले हे पहा आमचा बाबूराव काय बारी काम करतोय ऐकतो हा ना बघ की. या असं फोडलं का माती आणि ते सारं एकत्रच येते माती नाही का पण याला पावसाळ्यातली शेंगा आहे ना लाडूला फोडायच्या कधी फोडायला न व्हायचं बाई एवढं शेंगदाणे पण होतील लाडू पण होतील नको लॉगिन खालचं वचन झालं ते. ऑन ऑल डिटेल्स अगं पण उलट भारी लागते लावून नाही झाली काय? का नाही भाजलेली एकदम बारीक करायची ते मग बारीक कसं ग मग अशी याच्यावानी पहा माझ्या झाल्या शेंगा फोडून इकडे आले होते मी दादांनी ना हे झाडं तोडले ना तर कुऱ्हाड राहिली होती मला म्हणे बाई ती कुऱ्हाड मळ्यातून तिकडं शेतातून घेऊन ये कुऱ्हाड घेतली आणि आता चाललोय आज आम्ही दळणं मला बाजरीचं दळण करायचं होतं मग शेंगा ती फोडल्या बऱ्याचशा तर हे पहा ही आरू काय करू राहिली आता शेंगा फोडून कुऱ्हाड घेतली आणि काय म्हणती काय माहिती एक इकडं पहा इकडं पाणी चालू आहे हे गप तो पाणी ऐका ना गप हे बघा सूर्य किती छान चमकतोय आणि इकडं उभा आहे ना आम्ही तर या साईडने व्हिडिओ घेतोय तर माझ्या भैयाचं काय चालू आहे काय माहिती आता ते म्हणतो अगं मम्मी इथं ना एक असं ॲटिक हे आहे ना आणि ते नेमकं ते व्हिडिओत येतच हे पहा असं वाटतं सकाळचंच वातावरण आहे इतकं छान झालं हे पाही आणि इथं कुत्रा बसत कुत्रा बसत कुत्रा हागत कुत्रा बसत आगत आणि ते तिथंच बसती रगेल माग बोलती तोला देईन एक ठून टॉलेवर आली काय नाही हा टॉलेवर आली ते उगा दादा टोले देते आम्ही म्हणतो नको नको रगेलपणा नाही करा शाळेत जातीन तू नाही का हे पहा येड मग हे पहा येड मा येड ये मग हा अरे शाळेत नाही जात अरे नुसती येड्यावानी करते ती लहान आहे तसेच मोठे तसेच सुट्टीच्या दिवशी सगळी जिरो होते 8 दिवसाच्या शाळेची येवा त्या बाय तोंड 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 त्या वाळूत हे करावं तिचं चाल चाल ना जायचंय आपल्याला रगेल कोंडके गपाय तू मा रगेल काय अरे बिल्लाजी हा चाल लागन बर का मग तो परत तुला टोले देईन ए दादा चाल चाल तिच्या काय नादी लागल चला आपल्याला जायचंय घरी तिला खेळू दे वाळू चला छान वातावरण झालंय ना हे तर इथं कांदे आलेत वाटतं हे मेथीचा वास तर इतका छान येऊ राहिलाय ना का बस असं संध्याकाळचं वातावरण किती मस्त झालं 6-6:30 वाजले पण असं वाटतं सकाळचाच टाईम दिसतोय हे पाय येडी काय करते काय माहिती बाय वाळू खेळते काय हे पा तर हे पा चिखलातून नको येऊ ते दादाने पाहिलं ना मग तू ते बरोबर टोले खाती त्या दादाचे आणि ते काय घातलंय ते सोंगावानी पडली तर ही काय रग गेली ऐकणार नाही त्याच्यामुळं जाऊ द्या आम्हाला जायचंय घरी आज शनिवार होता सकाळची शाळा ना उद्या सुट्टी हा उद्या सुट्टी मग आज धिंगाणा करून घेऊ राहिली
आहे की नाही? नाही उद्या पण काय म्हणते काय माहिती. उद्या पण आंबट भाजी आली इथं, कांद्याची पात पण आली. अरे ती तोडू नको. हे पाय एक येडा आहे, दिलं तिथं कुऱ्हाडीचा हे घातलाय त्या कोंबावर. हां, आणि इकडं तर जास्तच आलेली आहे. हे आंबट भाजी ना उन्हाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीनं आंबट भाजी इतकी भारी लागते ना. मी गुळ टाकून करते आंबट भाजी. आता ही मोठी झाल्याच्या नंतर मग नेऊ. ते पाय नुसतं धिगाणा घाली ते. तर हे पहा आता थोडंसं ऊन होतं तर आज सोलर लय वेळ चालू राहिले. आंबट भाजी ही आंबट भाजी. हा, हिला तोडीत हे बा किती एकच दादांनी हिला झाड तोडणार आहे कोणी? तोडीन ना. मग एकच हे उपटून टाकलं होतं झाड ना, तर त्याचे इतके बी पडलं तर एवढे झाडं आले तिथं ना. तर बा काय भारी दिसती. तुम्हाला मोठं झालं का नक्की दाखवून मी पुढच्या ब्लॉगमध्ये, मग तोडताना दाखवून. तर चला आम्हाला जायचं आहे घरी, तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.